तेव्हा पायदा भाऊ उभे आहेत बरं. गड्या मला असं वाटलं गड्या शिवलाल बसेलच आहात का भाऊ. उभे तर दिसूनच राहिले म्हणा मला. अरे आबाजी मी निवडणुकीला उभा आहे. असं सांगा ना बापा. उभा आहे खाली आहे बसेला आम्हाला काय माहिती आहे बापा. असं पुरं सांगत जावा तुम्ही थोडं तर मला समजते. आता पुरं बोला काहीच नाही समजत. पुढे बा यावेळी शिक्का कसं भाऊलेच मारायचा. दुसऱ्या कोणाला शिक्का नाही मारायचा. अरे बाबा तुम्ही सांगता तसं बापा. तुम्ही म्हणसान त्याला शिक्का मारू. मग तुमचं चिन्ह गिन्ह कोणता बा शिक्का मारेल. काय तंबाखू लाव चुना काय आपलं चिन्ह. भाऊले तुम्ही 5 वर्ष आम्हाला चुनाच लावता ना बापा. दिसतही नाही डोळ्यानं कोणा नया जाऊन दपतात. आताच फक्त निवडणूक आली की तुमचं तोंड दिसते. भाऊले एक शिक्का मी तुम्हालाच मारतो. फक्त कसं आपल्या नाताचं एक फक्त इंग्लिश कॉन्व्हेंटला ऍडमिशन करून द्यावं आपल्या नाताचं. काय सदाभाऊ आपल्या गावात शाळा नाही करायच्या. काय तुम्ही ते इंग्लिशच्या नांदी लागले. त्या इंग्लिश शाळेत काही पडेल नाही सदाभाऊ. आपल्या गावाची शाळा चांगली आहे सरकारी मस्त आहे. भाऊचे पोरं जातात का म्हटलं सरकारी शाळेत. जात असेल तर सांग बा म्हणा तुम्ही टाकतो मी सरकारी शाळेत. पाहिलं का लोक तर चांगली उतरत जाते रे बापली. जाऊ दे आता ऐकणं आपल्याला कसं निवडून या लागते. कसं हात पाय जोडणं जात आपल्याला. मग 5 वर्ष कोण तोंड पाहते यायचं. भाऊच्या जो काय पैशाची कमी आहे. भाऊचे पोरं काय जातील सरकारी शाळेत. इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये भाऊचे पोरं. लाख रुपये फी आहे पोराची. कोणाच्या जीवावर जातात मग भाऊचे पोरं इंग्लिश कॉन्व्हेंटले. भाऊनं काय धसा रस केले काय. किती बंडिगा खणल्या भाऊनं. किती गिरा खणल्या किती गळ खणले. काय केलं काय भाऊनं आमच्या जीवावर. भीक माग्यासारखं देता भाऊ मा शिक्का. आम्ही निवडून आलो ना असं करू तसं करू. तिकडे लावली मला खाणं. भाऊ सांगतात भाऊचे पोरं लागे इंग्लिश कॉन्व्हेंटले. कोणाच्या जीवावर आमच्या जीवावर शेतकऱ्याच्या. बाजार हे चूप बसा ना. चूप बसा ना. पण चूप बसा बा शिवलाल. हा चॅनल डबल येते का. हे 5 वर्ष तोंड नाही पाहत फिरून नाही पाहत माणसाली. आता कसं बोलायचा चॅनल शेला बोलून घेऊ द्या आम्हाला. कसं मग कसं 5 वर्ष भाऊ तर दिसत बी नाहीत ना डोळ्यानं बी आम्हाला. अरे गावात महापूर आलता. आम्ही डुबून राहिलो मरून राहिलो त्या दिवशी. मरता मरता वाचलो आम्ही. पण भाऊचं तोंड नाही दिसला आम्हाला. खासदार साहेब कोणा कोपऱ्यात दबेल होते तर जराशी भेट द्यायला आले 7 वाजता. पैसे नका देऊ. पण मग भाऊ लेख कसं झालं काय झालं लेख. लेख तुमच्यावर लय वाईट झालं का. घर किती वाहून गेले. पाहिलं काम नाही का खासदाराचं. काय बुडबा तेच ते लावलं राजा तुम्ही ना. आता भाऊ काय एवढे रिकामे आहेत का. प्रत्येक गावात थोडी जाणारा. 1-2 ठिकाणी व्हिजिट देऊ शकतात भाऊ. भेट देऊ शकता. तुम्ही माणसाला प्रत्येक माणसाला भेटा प्रत्येक गावात. हे शक्य आहे का एका माणसाले. कसं आहे माहिती आहे काय. जाणं असलं माणसाले तर कुठे जाते माणूस. कसं पण या लोकांना कसं फिरून पाहिलंच नसती. कारण हे निवडून येईल असतात. 5 वर्ष येईल टेन्शन नाही घोर नाही जीवाले. आता कसं निवडणूक लागे आले गावात हे तोंड पाहिले आमचे भाऊलेख आम्हाला पाहिजे बरं. भाऊलेख असं करता बरं. आता म्हटलं लहान लेकरे गांडून द्या ते करतात हे. तुम्ही काय सांगसान. आमच्या मतानं आम्हाला कोणाला शिक्का मारायचा आम्ही पाहू. तू नको शिकू आम्हाला शिवला. आणि तुझ्या भाऊ लवकर घेऊन जायटून डोकसं नको आमचं. चला शिवलाल भाऊ बुढे झाले तुम्ही गरम हे. खायला पुरते उठून काही अरे यायचे काही बोलणे खायला पुरत नाही. शिया खायला पुरत नाही. शिवलाल भाऊ चला लवकर. हो चला चला. अरे बबने भाऊले तर बापा बुड्याने चुपच केलं डायरेक्ट. तोंडातच बोट घातले भाऊच्या. थांब ना भाऊची अजून काय पाहते व्हायची राहिली. भाऊ येतच नाही 5-5 वर्ष तोंडही पाहत नाही. पण कसं आता आपण कार्यकर्त्यात मागं फिरा लागते भाऊच्या. ते बी कसं आपले कामं होत नाहीत मग. नक्की तुला सांगतो खेटान मारते भाऊले. तुला सांगतो खेटान सोडते एखादा. आपण हाच मागं आपल्याला काय करायला खेटान मारो की टेम्प्यान मारो. हो काही थांबून फायदा नाही बरं. हे बुडे गरम व्हायला. यायचं काही डोकं झट केला. चला लवकर उठून. हो चला लवकर चला. कसा पयाला भाऊ गांडीला पाहिलो. एका प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत भाऊ. भाऊ लागे मत मागायला येते. 5 वर्षातून एकदा तोंड दाखवते भाऊ. कसा बेसरमा आणि ऐकते रे सदा. नाही बुडवा यायले असंच पाहिजे का. हे जसे सुधरत नाहीत. हे कसं यायला बोलल्याशिवाय सोड्याच नाही लागत. चांगलं तोंड घ्यायला लागते. घरी आले की आले आपल्या जीवावर जगून राहिले आपल्यालाच पाहून नाही राहिले. करोडाच्या इस्टेटा जमवल्या 10 पिढ्यापासून खाती नाही. एवढ्या इस्टेट यायच्या जो जमा आहे. याच्या मागे ईडीन बीडीन शिडी साऱ्या लागून राहिल्या. आपल्याला काय माहित होत आपल्या काळात. हे साले भ्रष्टाचार करून राहिले म्हणून तर लागतात याच्या मागं. बुडवा आले का माहिती आता पिंट्याचे पप्पा इकडे या ना. हे आले ना. अरे बापा रे हे आली का रे बाबा. येऊ दे त्याले बरोबर थंडी करतो मी द्यायची. ते बोले तर 5 वर्ष झाली बरोबर तोंड दाखवतात का. तसे तर दिसत बी नाही. कोणा कोपऱ्यात नाही दाखतात. कसं जायचे आता गरज आहे ना त्याले. आता ते घरोदारी हिंडतील ना लोकांचे प्रश्न मांडायचं कामच नाही ना. स्वतःचे घर भरले की झालं याचं काम. बाई गणा पाहिजे बरं भाऊ यावेळेस उभी आहेत बरं. हो भाऊले शिक्का मारायचा. दुसऱ्या कोणाला मारायचा नाही बरं. तुमचे जे काही कामं असतील ते भाऊ कसे करून देतील तुम्हाला लागलं असतं. जे लागत असेल ते मागा भाऊले. नाही बुडवा तुम्ही म्हणता काही मागा भाऊले. पण भाऊची काय इच्छा बा द्यायची. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तुम्ही फक्त तोंडाचे शब्द काढा. तुम्हाला हॉल पाहिजे मंदिर बांधून पाहिजे मोऱ्या पाहिजेत गटार पाहिजेत काय पाहिजे काय पूल पाहिजे रोड पाहिजे काय पाहिजे काय मागा फक्त तुम्ही तो शब्द काढा.
हे तुमचं दर पंचवार्षिकच आहे. षटाकभर हॉल देतात, म्हणता की आम्ही नाही हॉल दिला. अरे हॉल असा द्या की 1000-2000 लोक जेवले पाहिजे, लग्न लागलं पाहिजे. हा हे षटाकभर 20x20 हॉल देतात, त्याच्यात काय? हा 100 लोक सुद्धा जेवत नाहीत राजा. अडचण सांग ना तू. गावाचं काय ठेका घेऊन बसला तू. तू सांग काय तू काय कोणतं काम करून द्यायला लागते ते भाऊले सांग. बस आता प्रॉब्लेम सॉल्व्ह तुया. बरं बापा, माझी स्वतःची अडचण सांगतो ना, फक्त पुरं करता जे म्हणतो ते. बागायत करायला नाही पाणी, हा हिरीत पाणी आहे तर लाईट नाही. दुसरी गोष्ट, माल झाला डमडम तर घरी आणले कसं रस्ता नाही सुद्धा. हा बडबड गाऱ्याचा रस्ता, 6-6 महिने वावरात माल ठेवा लागते आम्हाला. बरं फक्त यावेळेस तुम्ही मला शिक्का मारा, बस तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह. हो तुम्ही काहीच टेन्शन नाही घेऊ. तुमच्या शेताचा रस्ता होईल, तुम्हाला 24 तास पाणी भेटेल, 24 तास लाईट भेटेल, तुम्हाला निखो संकोचपणे. हा आणि शेतीचं जे काही कर्ज असेल ते बी माफ होईल तुमचं. फक्त कसं शिक्का आपल्याला मारा. तुम्ही मागच्या वेळेसही बोलले होते बा, ना शेती कर्ज माफ झालं, ना लाईट बिल माफ झालं मले, ना मावारात पाणी आलं, ना रस्ताही झाला सुद्धा. हा तो जरी पहिले बरा होता, आता तर बस टोंग्या गारा होते त्या रस्त्यानं. पहिले तरी कळा होता विचारा. यावेळेस कसं वेगळं आहे तर कसं यावेळेस तुम्ही शिक्का मला मारा. मला शिक्का मारल्यानंतर तुमचे काहीच विषय नाही, ते सर्व तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता यावेळेस वेगळं नाही तर काय, बेंडकू सारखी उडी मारली ना या पक्षातून त्या पक्षात, आपले काम असत्या. दादा फालतूचं बोलून राहिले का भाऊले का तुझ्या घरी आलेले का? हा राम राम श्याम श्याम काय नाही का तू हे वादळीच लावली बा. अरे होती तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह. तू काय टेन्शन घेऊन राहिला? काय लागलेस तर 5-25 लागत असेल ते घेऊन टाक. कॉटर गेटर काही अशी नशीन ते तुझे सारे म्हणजे मटण गेटर सारे होऊन जाईल ना तुझे जलवा. फक्त कसं तोंड नको वाचू तू. फक्त शिक्का फक्त भाऊले मारतो. काय राजा 5-25 मध्ये काही होते का राजा? काही राजा माणसं आहे तुम्ही. 5-25 लाख देसान तर कसं मग कसं मिळेल बा. शिक्का मार तुम्ही भाऊले. काय का सदा तुला काही जीब ऐकून का हार ऐकून जीबेले 5-25 लाख रुपये. हा काही बोलून राहिला का? तुला पाहिजे नसतील का जन्मात कधी तेवढे पैसे? 5-25 लाख मागून राहिला बाजू. आम्हाला काही पैसे पाहिजेत नाही बापा, पण आम्हाला कसं सुविधा काय उपलब्ध करून देतात ते पहा तुम्ही. तेवढं काय फक्त चाटा नका मारू बा. म्हणजे कसं आता हे सगळे येऊन जाऊन येतात आणि म्हणतात की आम्ही हे करतो आणि ते करतो आणि सगळे चाटा मारून जातात आणि एक कामही करत नाहीत धड. नाही तुमचे सर्व कामं पूर्ण केले जातील. तुम्ही फक्त कसं एका चिठ्ठीवर लिहून द्या मला. हा आणि कसं सर्व कसं मिळून जर शिक्के मारत असाल मला तर काहीच टेन्शन नाही. सर्व म्हणजे तुमचा काय पालट करून टाकीन मी. बरं देतो मी तुम्हाला चिठ्ठीवर लिहून देतो बाबा आमच्या म्हणणं काय नाही तर. हो काय तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आता कंदील बुडेबा असल्या काय वांदा आहे? बुडेबा मागण्याची मोठी चिठ्ठी देतो तुमच्यावर लिहून. हा आणि भाऊले दाखवता ते फक्त. काय टेन्शन घेऊन राहिला? आम्ही भाऊ सोबतच आहे की नाही. काही वांधा नाही. देतो तुम्हाला संध्याकाळी लिहून. हा येतो मग आम्ही असं गावात परच्या राहायला करायचा. चाल मग येतो. चला भाऊ चला. हो भाऊ येतो मग मी आता. मत देता मला. हो आमचं मत तुम्हालाच. काव जगण्याची माय हे परच्या राहिलेच दिसतात मले. हो आले होते. आता होते ना त्याची भाडोळी सुरू. पाहिजे फक्त आता तुम्ही कशी सुरू करून देतात ते बंदच होत नाही. जगण्याची माया 5 वर्ष झाली की नाही बरोबर ते आपला वाज घ्यायला येतात. नाही तर तोंड नाही दिसत ते इथं गावात. कोणाने याद जपतात तर काय माहित. तिकडे मस्त ऐश करतात ते 5 वर्ष आणि बरोबर निवडणूक आली की बरोबर गाव लक्षात येते. मग हातपाय जोडायला येतात आपल्या जोयते. कुत्र्यासारखे गल्लीन गल्ली फिरतात. भाऊले एक मत देता, भाऊले एक मत देता. पायदाबर भाऊ. काम काही झाटाचं करत नाही. कोणतंच काम नाही करत. विकास नावाचा चीज नाही. तो 25 वर्ष झाली विकास जन्माला येऊन राहिला पण त्याचं काही बारसं होऊन नाही राहिलं अजून. तसंच आहे ते. त्याचं कामच ते आहे ना. आता निवडणूक आली की गल्लीन गल्ली फिरायचं कुत्र्यावानी तेच काम आहे त्याचं. आता बोलणू का आता येऊन राहिले ते. राम राम भाऊ. पाहिजा मी उभा आहे बरं यावेळेस तर कसं तुमचं मत मलाच. हो भाऊ तुम्हाला मारा नाही तर कोणाला मारा मत तर. तुम्ही तो विकासाचे शिलेदार आहे बापा. किती विकास झाला आमचा. सरकारी शाळेचा एवढा विकास केला तुम्ही ना की डायरेक्ट इंग्लिश शिक्षण आणलं तुम्ही सरकारी शाळेत. मा पोरगा फडफड इंग्लिश बोलते. बोल रे जगने इंग्लिश बोल बरं. असल्यानंतर तुमच्या शाळेचा विकास होईल नाही तर काय. बोल रे बेटा सांग काय तुला इंग्लिश मध्ये. जगन बाबू एबीसीडी म्हण. एबीसीडी ABCD ZBAYKYCD. मा पोरगा कसा इंग्रजी फडफड बोलते. एबीसीडी म्हणते तो. झेड कुठे चालला त्याचा आता वाय कुठे चालला तर ए कुकडे चालला. किती इंग्लिश शिक्षण आहे मा पोराचं. ते तुमच्या पोराला येत नशीन असं इंग्रजी मा पोराला येते. नाही व त्याला 1 2 म्हणायला ना. 1 2 मस्त म्हणते तो. बाबू जगन म्हण बरं 1 2 म्हण. 1 2 म्हण. भाऊले ऐकू बरं 1 2. म्हणतो झुमर मामा. 1 2 3 7 8 9 10 11 12 15 16 17 18 19 20. वा काय जगन काय इंग्रजी आहे गळ्या तुझ्या. काय बोलून राहिला फडफड. भाऊ आमच्या गावातले पोरं कसे सुधारले तर. हे पोराचा पाय विकास या.
हा सरकारी शाळेचा बट्ट्या बोर्ड लावला करणं इकडे. आमचे पोरं शाळेला ABCD येत नाही, 1 2 येत नाही इंग्रजीत, एकोदन येऊन नाही राहिलं त्याले. हा शाळेत मास्तर नाहीत. ते पोरं थोडी आहेत बापा सरकारी शाळेत. भाऊ विकास करतील सरकारी शाळेत जातं. भाऊचे पोरं तर तिकडे कॉन्व्हेंटमध्ये असतील, केंद्रीय विद्यालयात असतील, NCERT CBSE इंग्लिश शिकून राहिले असतील. आमचे पोरं मराठी शाळेत मरतात तर ठीक, काही सुद्धा नाही. हा आदा पुरं दाबेने लेखाचा शेतकऱ्या पोरगा रुमणं वकर हाणेनं यायले काय करा लागते. यायचे तर खुशीत आहे ना सारं काम. नाही भाऊ, यावेळेस कसं पूर्णतः सरकारी शाळेवरतीच आपण फोकस करणार आहोत. हा सरकारी शाळा आपण डेव्हलप करणार आहोत. हा फक्त कसं यावेळेस तुम्ही शिक्का कसं मला मारा तुम्ही. हो तुमचे सर्व म्हणजे मागण्या पूर्ण केल्या जातील. तो येते आम्हाला हेच आश्वासन देऊन जाते, भाऊलेख हे करून भाऊलेख ढमक करू. हा आम्हाला काही दिसून नाही राहिलं बा कुकडे काय करता तुम्ही. तर फक्त आम्हाला हे एक दिसते बा, माळ्यावर माळ्या चढून राहिल्या, गाड्यावर गाड्या घेऊन राहिले आणि चमचे जास्त वाढून राहिले, एवढं दिसून राहिलं आम्हाला आता. हो देवलाल भाऊ, राजा तुमचे सारे कामं केल्या, तुमचं काय अडलं का हे सांगा तुम्ही. हा विकासच नका सांगू. हा तुम्हाला पाहिजे काही 1500 ते सांगा. कसे घ्या मुकड्यात राहा. मग सांगेन ना मी तुला मला किती पाहिजेत काय पाहिजेत. तर आता नको विचारू. आता जाय तू रस्त्यानं लाग आता. हो बा कसा आटा सर केला आता. मी काय बोलिण्याचा अंदाजच नाही. चला भाऊ, देवलाल भाऊ आता गरम व्हायला, चला निघाटून आता. हो तेवढं फक्त आमच्याकडे लक्ष द्या तुम्ही. यावेळेस शिक्का कसं मलाच मारा. हो चला मग येतो आम्ही. चला चला. आबाजी आजीबाई राम राम. ओळखले की नाही मला? कोण रे बापा तू? ओळखलं नाही मी. काय रे बाबू तू? हा काही लक्षात नाही येऊन राहिलं गड्या, कधी पाहिलं नाही मी तुले. हा कोणा गावचा आज बाबा तू? बरं मुचलेल्या का बुडाल्या का खासदाराला ओळखत नाही बा. अशासारखी गोट आहे बापा इथं. कुठं बा आपल्या खासदारात नाही हे ओळखत नाही का तुम्ही यायले? अरे बाबा खासदारा गिद्दाराला काही ओळखत नाही बाबा. मी कधी पाहिलं नाही यायले. कधी येतच तर नाहीत बाबा हे. कुकडे असतात तरी हे. नाही ना आता निवडणूक नाही काय म्हणून आले ते तोंड दाखवायले. नाही तर त्याचं काही तोंड दिसत नाही काही तसं. आता निवडणुकीला शिक्का नाही पाहिजे का त्याले म्हणून आले ते आपल्या गावात आता मत घ्यायले. आता तर बापा त्याच्यासाठी एक एक मत महत्वाचं आहे. मतासाठी तर ते काही करतात. हो बुडे तो खासदार आहे ना, त्याच्या तोंडावर होऊन राहिले काय काही तू बस. खासदार असो की कलेक्टर असो बापा आम्हाला काय करावं लागते. खरं आहे तेच बोलून राहिली की नाही मी, की काही खोटं बोलून राहिली बापा याच्यात? काही खोटं आहे काय? बाबू शांताराम गड्या आपले खासदार साहेब आपल्या गावात चक्कर एकही मारत नाहीत गड्या. कधी दिसत बी नाही, पाहिलंही नाही म्या कधी. हा सांग बा तू, म्हणून काय ओळखलं नाही म्या. उघडे असतात साहेब, काय करत असतात. हा निवडणूक आली की बरोबर येतात बाबा. तसं आमचं तोंड दिसत नाही यायले. बा आपले खासदार जे आहेत ना ते विकासाच्या कामात गुंतलेले असतात. तिकडे विकास करतात ते. मग कसं त्याचं रिकाम पण होत नाही गावात चक्कर मारायला इकडे तिकडे लोकांना भेटायले. असं ते असतात दिल्लीत. मग कसं याले जायला पुरत नाही, मग विकास होत नाही ना. हा बुडा तर पुरा होबळ शकून राहिला. कधी आलाच नाही म्हणते तू. अरे बापा तोंडा नाशिक केले का याले पुरत देईन रे बापा. वर्षातून 2-4 खेप यायला पुरत देईन. तोंडा काय पुरत देईन बापा. आता काय काकाजी माझं काम कसं आहे, मी आता आहे खासदाराला कसं वेळ नसते. हा कसं मग दिल्ली संसदेमध्ये बसणं, तुमचे प्रश्न मांडणं त्याच्यातच खूप वेळ जाते ना माझा. त्याच्यामुळे गावामध्ये येणं होतच नाही माझं. गाव खासदार साहेब वर्षातून बापा तुमच्या 2 चक्रा मारणं होत नाहीत आमच्या गावात. आणि या निवडणुकीच्या बाबतीत कसे येता हो तुम्ही? हा कोणतंही काम असलं बापा तर ते काम टाकून येता तुम्ही आमच्या गावात मत घ्यायले. ज्या दिवसपासून निवडणूक जाहीर झाली त्यापासून तुमच्या 10 चक्रा झाल्या आमच्या गावामध्ये. बुडे बाडे सांगत होते आपले खासदार आलते आपले खासदार आलते. मी तर काही तुम्हाला चेहऱ्यानं ओळखत नाही, पण कसं खासदारात हे माहित आहे मला. सांगा बा आता तुम्ही निवडणुकीकडे 10 खेप येऊ शकता तर मग तसे 2 खेप येऊ शकत नाही आमच्या गावात. काकाजी मी आता तुमच्या गावामध्ये वर्षातून 4 वेळ येत जाणार. फक्त कसं शिक्का मलाच मारा तुम्ही. बापा तुम्ही म्हणता की आम्हाला आठवण ठेव जा. आमच्या गावात डमडम पाणी घुसलं होतं. महापूर आला होता महापूर. तर आता एक जण पाहायला नाही आलं बापा लवकर. मेले की जित्यात म्हणून. आता बापा ना कोण्या खासदाराचं तोंड दिसलं ना कोण्या आमदाराचं तोंड दिसलं. आता बरं तोंड पाहायला आले बापा तुम्ही आमचं. शांताराम केवढा महापूर आलता आपल्या गावामध्ये. मी वाहून चाललो होतो. खासदार साहेबाला का दिसलं नाही आपलं गाव. आता मतदान आलं शिक्का पाहिजे म्हणून आता हातपाय जोडून राहिले. भाऊलेख पाहिजे आमच्याकडे. भाऊलेख पाहिजे आले. आम्ही मरून राहिलो ताकुटी गेले साहेब. तुम्ही 2 रुपयाची मदत नाही केली आम्हाला. केली बी तर ते आले नाहीत आपल्या खात्यात अजून. तर काय तर बापा मदत तर जाहीर केली पण आम्हाला 56 खेप बँकेत जाऊन पाहा लागते. आले का बापा पैसे? आले का बापा? तेवढ्या 2 पैशाची आस आहे बापा आम्हाला. भेटतीन काय पण कायचे काही बापा ते अजून भेटून नाही राहिले. ते बापा कुठे अटकेलात काय सांगा. कोण्या मोरीत अटकेलात की नाल्यात अटकेलात तसं सांगा बापा. नाही ते आणतो ना तटून काढून आम्ही. बापा यायच्याच घरात घुसले ते पैसे काय सांगा. काही सांगताच येत नाही ना. काही खरंच नाही हे. त्या बुढीनं तर खासदाराचं पुरं राहिलं तोंड सोडणं.
म्हणजे का बोलणे बोलू देऊन राहिले बाबा खासदार राहिले मटमट पाहूनच राहणार हिंबटल्या तोंडा आणि खासदार साहेब हटून हे बुडाबुडी काही सुसू देत नाही हे बेकारा ते हो बोल नाही बोलू देत हे बुडे कोणी परचाले होते त्याचं तोंडच फोडून राहिले हे बुडे काकाजी आजीबाई या तुम्ही ठेव जा फक्त आपली निशाणी तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा कुणाची भावना मन दुखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही मनोरंजन म्हणून या व्हिडिओला बघा तुम्ही तुमचं कसं मनोरंजन व्हावं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे कुठल्याही हेतूने कोणाचाही प्रचार प्रसार करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला नाही ही पूर्णतः काल्पनिक कथा आहे याचा कोणाही वास्तविकतेशी संबंध नाही मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या चॅनलला Kiran